श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक सोना टाइल स्टुडिओ, पॅनासॉनिकचे श्रीराम अप्लायन्सेस आणि सत्याला वाचा फोडणारे दैनिक श्रीराम भूमी। स्वच्छ भारत अभियान अंतर्गत धूळमुक्त धुळे शहर मोहिमेस केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ। मनपातील 79 घंटागाड्यांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते लोकार्पण। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजप विकासाच्या मुद्द्यावर लढणार, रावसाहेब दानवेंची स्पष्टोक्ती। एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याची स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची मागणी। आणि परमपूज्य संत कशिपा महाराज गुरव यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातून पालखी मिरवणूक। आता बातमीपत्र विस्ताराने। स्वच्छ भारत अभियानांतर्गत भाजपतर्फे धूळमुक्त धुळे शहर मोहीम राबवण्यात येत आहे। या अंतर्गत 20 जेसीबी व 20 डंपरच्या सहाय्याने सुरू होणाऱ्या सदर मोहिमेचा शुभारंभ रविवारी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते संपन्न झाला। स्वच्छ भारत अभियान अंतर्गत धुळे शहरात स्वच्छ धुळे सुंदर धुळे मोहीम राबवण्यात येत आहे। त्या अंतर्गत भाजपतर्फे 20 जेसीबी व 20 डंपरच्या सहाय्याने धुळे शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे। सदर मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाला। यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे उपस्थित होते। मनपामध्ये भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर महापौर चंद्रकांत सोनार यांनी धूळमुक्त धुळे शहर मोहीम राबविली जाईल असे स्पष्ट केले होते। त्या अंतर्गत सदर मोहिमेस रविवारपासून प्रारंभ करण्यात आला। 20 डंपर व 20 जेसीबींच्या मदतीने धुळे शहरात सतत 7 दिवस सदर मोहीम सुरू राहणार असून यात काटेरी झुडपे, मोगळ्या पटांगणावरील घाण कचरा उचलून शहर स्वच्छ करण्यात येणार आहे। 3-4 महिन्यात शहरात अशाच प्रकारे स्वच्छता मोहीम राबवून धुळे शहर स्वच्छ आणि सुंदर केले जाईल। यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आयुक्त सुधाकर देशमुख, महापौर चंद्रकांत सोनार, भाजप शहराध्यक्ष अनुप अग्रवाल, उपमहापौर कल्याणी अंपळकर, देवेंद्र सोनार, प्रतिभा चौधरी, अरविंद जाधव, युवराज पाटील, प्रदीप करपे, भिकन वराडे, हिरामन गवळी आदी उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी साहेबांचं जे मिशन आहे स्वच्छ भारत मिशन, आणि त्या कामासाठी आमचे महापौर आणि उपमहापौर पहिल्या दिवसापासून लागलेले आहेत। कालच जवळजवळ 79 घंटागाड्यांच्या प्रत्येक प्रभागात पाठवले गेले आणि हे जवळजवळ जेसीबी 22 जेसीबी संपूर्ण धुळे शहरात जिथे जिथे कचरा असेल कचरा हटवण्याचं काम करतील। आणि म्हणून खऱ्या अर्थाने पंतप्रधान मोदींनी जे स्वच्छ भारत मिशन राबवण्याचा आदेश दिलेला आहे, तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून धुळे महापालिकेत महापौर आणि उपमहापौर आणि सगळ्या नगरसेवकांच्या माध्यमातून ते अतिशय महत्त्वाचं काम आजपासून सुरू होईल आणि या शहरातनं रोगराई त्याचे पूर्ण उच्चाटन करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल। धुळे शहरामध्ये धूळमुक्त शहर ही जे आम्ही वल्गना केली आणि धुळे शहरातली संपूर्ण स्वच्छता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा प्रोग्राम बंद करणार नाही। आज जवळजवळ 20 जेसीबी 20 डंपर हे संपूर्ण धुळे शहरात 7 दिवसासाठी फिरणार आहेत। ज्या ज्या भागात झाड असतील, झुडपे असतील, काही ओपन जागा असेल, खाजगी प्लॉट असतील, या सर्व ठिकाणी हे जेसीबी फिरणार आहेत। 7 दिवस याचा उपयोग धुळे शहरासाठी होणार आहे आणि येत्या 2 ते 4 महिन्यात संपूर्ण धुळे शहर हे एवढ्या परिसरामध्ये स्वच्छ आणि सुंदर दिसेल। आज पत्रकार दिनाच्या बी सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा। इथे डॉक्टर सुभाषजी भामरे आले होते, त्यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम केला। जिल्हाधिकारी साहेब होते, सर्व नगरसेवक नगरसेविका सर्वांचे स्वागत। आणि शहरातील सर्व नागरिकांना एक विनंती आहे
की स्वच्छता अभियान या अभियानाला शहराच्या सर्व संस्था असतील, सर्व नागरिकांनी सहकार्य करावे आणि हातभार लावा. आपण आपल्यापासून जर सुरुवात केली स्वच्छ राहण्याची, स्वच्छता ठेवण्याची, तर संपूर्ण धुळे शहर स्वच्छ राहण्याचा आपला जो हेतू आहे तो पूर्ण होईल. स्वच्छ भारत अभियानांतर्गत धुळे मनपास प्राप्त झालेल्या निधीतून मनपामार्फत खरेदी करण्यात आलेल्या 79 घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत मनपाला प्राप्त निधीतून महापालिकेने घेतलेल्या 79 घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी करून मनपात भाजपची सत्ता स्थापन केली. आता नगरसेवकांनी महापालिकेचा कारभार चांगला चालवावा, तसेच एकजूट अखंड ठेवावी असा सल्ला दानवेंनी यावेळी नगरसेवकांना दिला. प्रभाग व शहर विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. याप्रसंगी नामदार डॉ. सुभाष भामरे, नामदार जयकुमार रावल, अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंबळकर, नगरसेविका प्रतिभा चौधरी, भारती माळी, स्नेहल जाधव, वंदना मराठे, हर्षकुमार रेलन, कांतीलाल दाळवाले, युवराज पाटील, शीतल नवले, भगवान गवळी, प्रदीप करपे, सोनल शिंदे, कामराज निकम, हिरामन गवळी आदी उपस्थित होते. आज धुळे महापालिकेच्या वतीने शहराच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 79 गाड्यांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं. प्रत्येक वार्डामध्ये ही गाडी जाईल आणि मोदीचं जे स्वप्न आहे की हा देश स्वच्छ करायचा, त्याच अभियानाअंतर्गत आमच्या महापालिकेने या गाड्या आणलेल्या आहेत. प्रत्येक वार्डामध्ये जाऊन काही गाड्या, 4 गाड्या शिल्लक राहणार आहेत. त्या गाड्या इतर हॉटेल किंवा अन्य ठिकाणी जे काही कचरा पडलेला असेल तो कचरा जमा करून योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावण्याचं काम आमची महापालिका करणार आहे. या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संकल्प केला, तो संकल्प तडीस नेण्यासाठी महापालिकेच्या कामकाजाला सुरुवात. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजप विकासाच्या मुद्द्यावर लढणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन दिली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजप विकासाच्या मुद्द्यावर लढणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी धुळे येथे पत्रकार परिषदेत दिली. राज्यात पक्षाच्या मोर्चेबांधणीचे काम कार्यकर्त्यांनी उत्तम केले आहे. त्यामुळे कोणी कितीही पक्षाला हरवण्याचा प्रयत्न केला तरी विकासाच्या मुद्द्यावर भाजप पुन्हा सत्तेवर येईल असे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षांनी भाजपला हरवण्यासाठी एकत्र येण्याचे ठरवले असले तरी पक्षाने विकासाच्या मुद्द्यावर मोर्चेबांधणी केली आहे. शिवसेनेच्या युतीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की युती व्हावी अशी आमची इच्छा असून लवकरात लवकर त्याबाबत निर्णय होईल. समविचारी पक्षांनी एकत्र यावे हाच उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या बंडाबाबत विचारले असता दानवे यांनी सावध पवित्रा घेतला व त्यांच्या बाबतीत पक्ष निर्णय घेईल असे सांगितले. याप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे, पर्यटन मंत्री नामदार जयकुमार रावल आदी उपस्थित होते. पक्षाची भूमिका आहे की समविचारी पक्षांनी एकत्र यावं, मताचं विभाजन टाळावं आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ नये हा भाजपचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि आम्ही युतीसाठी प्रयत्न करतोय. आपली एक यादी तयार केली की कोण या बैठकीला आम्हाला जिल्ह्याला वाटतं की यावं. आता मी गेल्यावर आज चौकशी करतो. त्यांनी उघड भूमिका घेतली की भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांच्या विरोधात काम करणार आहे. त्यांचा तो स्वतःचा विषय. आपण म्हटले की जो आडवा येईल त्याला आडवा पाडून त्याच्या मुंडीवर पाय ठेवून पुढे शहराचे आमदार तुम्हाला आडवे आले, काही मुंडीवर पाय वगैरे द्यायचं काही प्लॅनिंग नाही. अरे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, राजकारणात मुंडीवर पाय देतो म्हणजे काय, मुंड्यावर थोडं पाय असते, हे राजकीय भाषणबाजी असते. आणि आता जी घटना घडली, आता जी घटना घडली त्याला तेच म्हणतात नगरपालिकेचा निकाल. हा ती तसंच ती भाषाच येते. हा नाही असं नाही बोलावं लागत. निवडणुकीमध्ये जशाच तसं उत्तर द्यावं लागतं. याच्यातून बंडखोरी केली तरी पक्ष काही कारवाई करणार नाही असे एक तत्व आपण राजकारणामध्ये काही गोष्टी सांभाळून घ्यावं लागत असतात, काही गोष्टीला उत्तर द्यावं लागत असतं. जिथं उत्तर द्यायचं, जेव्हा उत्तर द्यायचं तेव्हा देता येतंय.
तो पक्ष ठरवत असतो कधी करायचं आणि काय. भाजप घाबरतो असं एक मेसेज तुमचा जनतेमध्ये आहे. तर तुमचा मेसेज कोणाला द्यायचा द्या. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे व वेतनासाठी दिलेल्या पॅकेजमधील 15 कोटी रुपये मिळावे अशी मागणी स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे व वेतनासाठी दिलेल्या पॅकेजमधील 15 कोटी रुपये मिळावे अशी मागणी स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एकतर्फी वेतनवाढीची घोषणा केली. त्यात 48% वाढ दिल्याचा दावा केला. प्रत्यक्षात मात्र 17%च वेतनवाढ झालेली आहे. वेतनासाठी दिलेल्या पॅकेजमधील 15 कोटी रुपये मिळावे अशी मागणी करण्यात आली. महामंडळात असलेल्या 1 लाख कर्मचाऱ्यांपैकी 70,000 कर्मचारी संघटनेचे सभासद आहेत. गतवर्षी परिवहन मंत्र्यांनी 4,849 कोटी रुपयांचे पॅकेज एकतर्फी जाहीर केले. त्यातील 1,500 कोटी रुपये वाचत आहेत. ते कामगारांना मिळावे अशी संघटनेची भूमिका आहे. तसेच एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे अशी मागणी करण्यात आली असून याबाबत निर्णय न झाल्यास महामंडळातून दररोज प्रवास करणाऱ्या 85 लाख प्रवाशांचे मतपरिवर्तन करून आगामी निवडणुकीत जो आम्हाला मदत करेल त्याची टाळी वाजवून पोळी खाऊ असाही इशारा त्यांनी दिला. यावेळी दीपक पांडव, संतोष वाडिले आदी उपस्थित होते. आज धुळे विभागाचा विभागीय मेळावा एसटी कामगार संघटनेचा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने 2-3 ठराव झाले. एकतर्फी घोषित केलेले 4,850 कोटीमधले 1,500 कोटी रुपये शिल्लक राहतात. ते 1,500 कोटी रुपयाचा विनियोग कर्मचाऱ्यांसाठी झाला पाहिजे किंबहुना ते 31/3/2016च्या मूळ वेतनात 1,190 रुपये मिळाले पाहिजेत. एक भूमिका. दुसरं आमच्यावरती मंत्री सरकारचे, राज्यमंत्री सरकारचे, सगळे खाते प्रमुख सरकारचे, तर एसटी कामगारच निम सरकारी का, म्हणून एसटी कामगार संघटना किंवा एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये व्हावं अशी प्रमुख भूमिका आहे. कारण एसटी कामगारांचं खूप मोठं योगदान या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आहे. जर एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये झालं तर सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न सुटून जाईल. लोकांची वाहनं वापरणं बंद होऊन जाईल आणि सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग जर केला तर प्रदूषणाला त्याचा उपयोग होईल. प्रदूषण कमी होणार आहे, इंधनाचा खर्च कमी होणार आहे आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांचंही त्यामध्ये चांगलं होईल. कारण एसटी महामंडळाचे कर्मचारी हे राज्याच्या प्रत्येक संकट समयी धावून जातात. राज्याच्या प्रत्येक जडणघडणीमध्ये एसटी कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये व्हावं यासाठी राज्यभरातल्या लोकप्रतिनिधींना भेटून त्यांची पाठिंब्याची पत्र घेत आहोत. पुढच्या टप्प्यात सरपंचांची पत्र घेणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांना सहभागी करून घेणार आहोत आणि त्यानंतर एसटी कामगार संघटनेच्या वतीनं न्यायालयीन लढाई आणि रस्त्याच्या महासंग्रामाला सुरुवात होईल. परमपूज्य संत कशिबाब महाराज गुरव यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे महानगर गुरव समाज युवक महामंडळातर्फे पालखी सोहळा व शोभायात्रेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. परमपूज्य संत कशिबाब महाराज गुरव यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे महानगर गुरव समाज युवक महामंडळातर्फे पालखी सोहळा व शोभायात्रेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. सकाळी कुलस्वामिनी एकविरा माता मंदिर येथे संत कशिबाब महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून एकविरा माता मंदिरापासून पालखी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. पालखी मिरवणूक गुरव समाज भवनापर्यंत नेण्यात आली. तेथे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रथमच गुरव समाजातर्फे संत कशिबाब महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, हिरामन गवळी, नंदलाल गुरव, भूषण गुरव, संजय गुरव, सोमनाथ गुरव, देवेंद्र सोनार, कैलास चौधरी, प्रतिभा गुरव, रुपाली गुरव, माधुरी गुरव यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे महानगर गुरव समाज नवयुवक मंडळ हे स्थापना 16/11/1975 पासून झालेले असून या मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम आजपर्यंत झालेले आहेत. आमच्या कार्यक्रमाचे आता विद्यमान जे अध्यक्ष आहेत माननीय नंदलाल वामनराव गुरव यांच्या अध्यक्षतेखाली ही धुळे महानगरामध्ये प्रथमच गुरव समाजाच्या याच्यात प्रथमच आपण संत काशिबाब महाराजांचा पालखी सोहळा आणि आपण त्याच्या प्रदक्षिणा आपण करत आहोत. एकविरादेवी मंदिरापासून तर गुरव भवनपर्यंत संत काशिबाब महाराज हे एक थोर संत होऊन गेले. 1250 पासून तर 1295च्या कालावधीमध्ये माळी समाजाचे श्री संत सावता माळी हे ज्यावेळेस अभंग गात होते तर ते अभंग गात असताना संत काशिबाब महाराज यांच्या लेखणीतून हे कार्य पार पडलेले. म्हणून अशा थोर संतांची आपण धुळे महानगराच्या वतीने आम्ही गुरव समाजाच्या धुळे महानगराच्या वतीने आम्ही पालखी सोहळा करत आहोत. या ठिकाणी आलेले बाहेरगावहून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या ठिकाणाहून सर्व समाज बांधव तसेच स्थानिक गुरव समाज संपूर्ण समाज इथे आलेला आहे आणि या सर्व समाजाच्या वतीने आम्ही इतर समाजांचे इथे स्वागत करतो. पुन्हा पाहूया ठळक घडामोडी.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत धूळमुक्त धुळे शहर मोहिमेस केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. मनपातील 79 घंटागाड्यांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते लोकार्पण. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजप विकासाच्या मुद्द्यावर लढणार, रावसाहेब दानवेंची स्पष्टोक्ती. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याची स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची मागणी. आणि परमपूज्य संत कशिबा महाराज गुरव यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातून पालखी मिरवणूक. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.